नालासोपारातील वाकणपाडा येथील रस्त्यावर नागरिकांनी महापालिकेचे प्रभाग क्रमांक एफचे सहाय्यक उपायुक्त मनोज वनमाळी यांच्या वाहनाला अडवून जोरदार आंदोलन केले। पावसाने विश्रांती घेतली असली तरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते। पाऊस थांबला तरी गटारातील सांडपाणी हे रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या समस्येबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। दरम्यान उपायुक्त मनोज वनमाळी यांची गाडी या रस्त्यावरून येणार असल्याची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी त्यांची गाडी रस्त्यामध्येच अडवली। ही घटना दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। काहींनी साचलेल्या पाण्यात गाडीसमोर बसून राहिले। यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। तातडीने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।